किंवा नसेल, केवळ पुतळा उभारणं म्हणजे स्मारक नाही. तसा पुतळा तर आपण रिगलच्या इकडे उभारलेला आहेच, पण परत एकदा सांगतो, बाळासाहेबांनी त्यांनी आपल्याला काय दिलं तेच हे स्मारक देऊ शकेल अशा पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या सूचना आपण तुम्ही द्या, पण स्वागत आहे सूचनांचं. करू ना, जरा थांबा. म्हणून तुमची आता ही जी उत्सुकता आहे ना, हीच मला नाहीशी नाही करायची, म्हणून मी तुम्हाला आता प्रेझेंटेशन नाही देते. सर, मौजूदा सरकार का दावा है कि उन्होंने इस स्मारक को बनाने में बड़ी भूमिका निभाई है, ऐसे में श्रेय जो है वो लेने का प्रयास करें. स्मारक का श्रेय किसे जाएगा, आपकी सरकार को या मौजूदा सरकार को? स्मारक का उद्घाटन होते समय जो सरकार रहेगी उसको. टप्पा 1चं जे काम पूर्ण झालं आहे, जनरली बघितलं तर स्मारक किंवा संग्रहालय याची इमारत असते, पण बरंचसं हे अंडरग्राऊंड आहे. तर ही संकल्पना कशी सुचली, कुठून ते सगळं तुम्हाला वाटतं? मगाशी मी ते जे थोडक्यात सांगितलं की ही संकल्पना आर्किटेक्ट आम्हा लांबा यांची आहे. याचं कारण असं की हेरिटेज वास्तू असते, त्याला लाईन ऑफ साईट मध्ये काही अडथळे येतात कामा नये. समोर उभा राहिल्यानंतर ते दिसलं पाहिजे, आणि जर वास्तू एक तर तिला त्या वास्तूला धक्का लावायचा नव्हताच, हे पहिलं आम्ही ठरवलंच होतं, आणि लावूही शकत नाही, तसा कायदा पण आहे महापौर बंगल्याला. आणि मग इकडे काहीतरी बांधकाम करणं त्या वास्तूच्या आणि समोर रस्त्याच्या मध्ये जे लाईन ऑफ साईट म्हणतो ते शक्य नाही कायद्याने. मग बाजूला नुसतं इमारती बांधणं आणि काही करणं, त्याच्यापेक्षा मग ही जी जागा आहे, परत मला झाडं तोडायची नव्हती. कारण झाडं तोडून ज्या शिवसेना प्रमुखांनी झाडांवरती प्रेम केलं, निसर्गावरती प्रेम केलं, त्यांचं स्मारक मी झाडं तोडून करू शकत नाही, म्हणून झाडही तोडायची नव्हती. तर अशा वेळेला एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे भूमिगत. त्याच्यामुळे असं भूमिगत कार्य हे याच्यापुढे सुद्धा चालू आहे. अरे आप समुद्र से बाहर आइए ना. अभी बता रहे थे जब ये महापौर बंगला था तब यहाँ बहुत सारी मीटिंग हुई थी. प्रधानमंत्री पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी का नाम लिया, आरएसएस के भी कई सारे अधिकारियों के साथ मीटिंग हुई होगी. हाल ही में चूंकि आरएसएस की तारीफ बहुत ज्यादा, इसलिए भूमिगत है, इसलिए ये स्मारक भूमिगत है, क्योंकि उनका काम ऐसे ही चलता है. मेरा सवाल यही है कि अभी हाल ही में शरद पवार जी ने भी आरएसएस की विधानसभा चुनाव में काम को लेकर तारीफ करी. आप उनकी नहीं, मैं आज स्मारक के बारे में कहूंगा. स्मारकाच्या बाबतीत आता उत्तर देताना तुम्ही असं म्हणलात की ज्यावेळी उद्घाटन होईल त्यावेळी जे सरकार असेल त्यांचा नाव असेल. तुम्हाला वाटते की मी असं कुठे काय बोललोय ते नाही, पण असं वाटतंय असं कुठे बोललो, त्यावेळी जे सरकार असेल ते करेल. मी असं कुठे बोललोय की सरकार बदलेल, सरकार आमचं असेल, सरकार यांचं असेल. पण म्हणजे श्रेय तुमचंच असेल की त्यांचं असेल, ज्याचं जे असेल ते. मतलब आपकी सरकार आ रही है? ऐसे मैंने कुछ कहा नहीं. मैंने आपका जो प्रश्न था उसको मैंने उत्तर दिया है कि श्रेय का वाद जो है, इसमें श्रेय की लड़ाई होनी नहीं चाहिए. मेरा कहने का मतलब यही था, अर्थ यही है कि श्रेय की लड़ाई किसी की नहीं होनी चाहिए. और खासकर जिन्होंने बाला साहब के विचार छोड़े हैं वो तो इसका श्रेय नहीं ले सकते. और सरकार होती है. आज भी स्मारक का काम सरकार ही कर रहे हैं. हम स्मारक कैसे होना चाहिए, उसमें क्या बात होनी चाहिए, यही सब काम हम देख रहे हैं. देखील उल्लेख सुभाष देसाईंनी केला. 14 ते 19 मध्ये जागा देण्यात आली होती. भाजप देखील जागा देण्यापासून म्हणजे आहे ना. मी म्हटलं ना की श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही, कारण बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलेलं आहे, आणि ज्यांनी बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत अशी जी काही लोक असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं, ही माझी इच्छा आहे. ठीक आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण कोणाच्या हस्ते होईल याबद्दल बघा, आधी पहिली गोष्ट सांगू का, आता टप्पा 2चा अजून आता टेंडर निघतील, त्याच्यानंतर सगळं डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर टेंडरमध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून याची सजावट होईल. त्याच्यामुळे आता कोणाकडनं हवं काय हवं ह्या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत. पण मला असं वाटतं ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल. राष्ट्रीय स्तरावरचं स्मारक आहे, त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते कदाचित येऊ शकतील. एक सवाल है सर, इंडिया गठबंधन खत्म हो गया क्या? क्योंकि
कल से ये सारे सवाल जिनसे जो है- बाला साहब थे तब इंडिया गठबंधन था नहीं, तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं थी. नाही पण बाळासाहेब असताना एनडीए तर होतं. इंडिया अजून एक संघ आहे, इंडिया फुटीच्या उंबरठ्यावर. त्याच्यामुळे एनडीए सुद्धा त्यावेळेपर्यंत शिल्लक राहिले तर एनडीए सुद्धा येईल. बघू ना, आपण आता राजकीय म्हणून आता बघा उद्या काय होईल आज आपण सांगू शकत महाराष्ट्राच्या नाही. वेळेस एनडीए मध्ये शिवसेना असेल का? नाही मी काय म्हटलं, एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात. त्यावेळी जे सरकार असेल ते येऊ शकतात. कारण केव्हा कसं काय होईल, आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो, आज कुठे मुख्यमंत्री आहे, असं होतं गोष्टी. ठीक आहे, तर मला वाटतं स्मारकाच्या बद्दल दुसरा काही प्रश्न नाहीये. बघा शेवटी हे जे आहे ना, हे MMRDAच्या माध्यमातून करते. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी आता तर काही सांगू शकत नाही, पण माझी अशी इच्छा आहे की शुल्क वगैरे आकारू नये. आम्ही आता माझ्याकडनं विशेषतः मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून आणि आम्ही कुटुंबीय म्हणून आणि सगळे शिवसैनिक आमच्याकडे जे जे काही बाळासाहेबांचं आहे ते या स्मारकासाठी देण्याचं आमचं योगदान आम्ही देतो आहोत. तसंच इतरांकडनं सुद्धा ते योगदान यावं अशी माझी इच्छा आहे. बाळासाहेबांची भाषण पहिलं भाषण मिळत नव्हतं असं देखील तुम्ही म्हटलं होतं. पहिलं भाषण आहे माझ्याकडे आता फोनमध्ये. नाही, काही भाषण मिळत नाही असं. काही भाषणं मिळत नाहीयेत. कारण याचं कारण असं की पहिल्या मेळाव्याचं भाषण आता सुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. मात्र त्यावेळेला आता जसं रेकॉर्डिंग किंवा तुमचे कॅमेरे वगैरे आहेत तेव्हा ते स्कूलवरती रेकॉर्डिंग व्हायचं आणि ते रेकॉर्डिंग बहुतेक वेळेला पहिल्या 10 वर्षातलं जे आहे ते माझे काका करायचे, श्रीकांत ठाकरे. आणि त्याच्यानंतर हळूहळू मग छोटे टेप रेकॉर्डर आले, मग डिजिटल आले. तर पहिले 8, 10, 15 वर्षातली जी भाषणं आहेत दसरा मेळाव्यातली किंवा इतरत्र, बाळासाहेबांची केवळ दसरा मेळाव्यातच त्यांनी भाषण नाही केलं, महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केलेले आहेत. गावागावात, खेड्यापाड्यात, शहरांमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत. आता ही सगळी भाषणं आम्ही आमच्यापैकी कोणी रेकॉर्ड करू शकले नाहीत सगळीकडचे. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती जर का कोणी रेकॉर्ड केलेलं असेल तर ते द्यावं ही माझी विनंती आहे. शेवटचा प्रश्न. ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून असेल तेवढा धन्यवाद. मला वाटतं आपण हे स्मारक कसं झालेलं ते पाहावं, त्याची पहिल्या टप्पा